श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते. पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करायची एक अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे. तिच्या तुम्हाला खरंच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी सेवा करा. मोठ्यातले मोठे कार्य तुमचं सुद्धा सिद्ध होईल की पूर्ण होईल. खूप चांगला अनुभव येतील. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. या व्हिडिओमध्ये 2 सेवा सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील. कोणतीही सेवा केली तरीसुद्धा चालेल. हे सेवा करण्याचे तुम्ही करू शकता, पण तुमच्या कुलदेवतेसाठीही करू शकता, देवी लक्ष्मीसाठीही करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठीही करू शकता. म्हणजेच काय तर आपल्याला देवघरात स्त्री देवता असतात, तर त्या प्रत्येक स्त्री देवतेची तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता. व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका. तर सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता. त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची की आहे किंवा नसेल तर एक अनुभव घ्यायचा, म्हणून साधारणपणे 6 महिने तरी सेवा करून बघा. त्याचा तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा. आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजेच बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग होत नाही किंवा काहीच होत नाही अशी शंका घेतात. असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का? तर मी तुम्हाला येथे सांगते की आपण काही गोष्टी करून बघतो, त्याचा आपल्याला काय अनुभव येतो, तर त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे सुद्धा असू शकतात. आपल्याला कुळाच्या आई म्हणून आपण देवाची पूजा करतो आणि नक्कीच करत असतो. दर पौर्णिमेला ही सेवा करत जावा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी नक्की लिहा. तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हेही तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगते. पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेले कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता, ते घ्या. शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकवामध्ये केमिकल प्रमाणात अजिबात नसतं, म्हणून घरचं कुंकू वापरावं. आता इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडासा म्हणजेच एक वाटी म्हणजे छोटासा एक खडा कापूरही घेऊन ठेवा. त्याची पावडर तयार करा आणि ती पेस्ट बनवा. जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचे पाणी तयार करत आहोत, तर ते पाण्यात भांडं व्यवस्थित ठेवायचं आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किती? पहाटे 3 ते 3:30 वाजेपर्यंत तुम्ही आंघोळ झालेली असावी. त्यानुसार तुम्ही आता किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता. यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे होते किंवा पाहिजे असेल किंवा ती प्रसन्न व्हावी असं किंवा तुम्हाला तिचा आशीर्वाद हवा असा वाटत असेल तर एवढा तुम्हाला त्याग करावाच लागेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायचा आहे आणि लवकर उठायचं आहे, कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी काही सेवा असते ते नेहमी फळाला जात असते. म्हणजे तिचे फळ आपल्याला अवश्य मिळत असते. आणि आपली जी सेवा आहे आपण अगदी मनापासून निष्ठेनेही केलेली असते, तर त्याचं फळसुद्धा संपूर्ण नक्कीच मिळतं. आणि तुम्ही कोणतीही सेवा तर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणारच म्हणजे होणारच.
तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच. मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे 3-3:30 वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी. आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काय काम करायचं आहे, तर तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापनही करायचं आहे. त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व देवी देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर सर्व श्रीदेवांची देवता तुम्ही एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, जे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं. या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. टाक मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्रावर करायचा आहे. जसं कुंकवाने पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाने सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे. आणि जेव्हा तुम्ही ती आंघोळ घालत असाल तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही श्री महालक्ष्मे नमः. किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदयात पट स्वाहा असा 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचं. तुम्हाला पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान करायचं आहे. याचं कारण एकच, तुम्ही तर तुळजापूरच्या देवी किंवा भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथे सुद्धा देवीची पहाटे 3-3:30चे रूप तुम्ही कधी बघितलं आहे का, तर अतिशय प्रसन्न असे रूप असतं. कारण त्यावेळी देवीचे स्नान घातलेले असते. देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेलीही असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको, अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतो. देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणतीही असेल तर ती तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितलेले आहेत. कुलस्वामिनी देवी लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, तरी सर्वांसाठी म्हणजेच सर्व देवी देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच करता येतो. आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकरच उठलेला असाल आणि तुम्हाला त्या काही पूजेच्या पौर्णिमेच्या पूजा सेवा करून घ्यायच्या आहेत तर ती सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी करू घ्यायची आहे. तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर ही एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं. जर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहीतच नसेल आणि आता नव्याने समजली, त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही. या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे, फरशी पुसणे, मुख्य दरवाजा पुसणं, गॅसची पूजा करणे, ह्या सर्व सेवा पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या आदल्या दिवशी आपल्याला झाल्याच पाहिजे. आता दुसरी सेवा म्हणजे पौर्णिमेची, तर ती म्हणजे खूप फलदायी आहे. तर ती सेवा करायची असेल ती पौर्णिमेपासून 11 पौर्णिमेपर्यंत करायची. बघा, घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातील एक फक्त दिवस त्या दिवसातला एक तुमची कमीत कमी अर्धा तास तरी किंवा 15 मिनिट तरी जर तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय, हा उपाय करताय, ते काम तर होईलच, पण त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही जी काही म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुम्हाला आयुष्यामध्ये होतात, तुम्हाला बघायलाही मिळतील. जसजसा महिना जाईल तसतसं तुम्हाला विश्वास होणार नाही की एवढं तुमच्या घरामध्ये बदल होणार आहेत, तुम्हाला बघायलाही मिळणार आहेत. 1 वर्षानंतर तुम्ही बघाल की 1 वर्षापूर्वी माझं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतर मी आता कुठे आहे. एकदम 0वरून टॉपवर पोचाल. असं म्हणजे शेवटी विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहे, मुलं प्रयत्न करतायत, 100% देत आहेत, कष्टही करतायत, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा ज्यांना
जशी हवी तशी संधी समोरूनही चालून येत नाही, तर तुम्ही प्रयत्न करून खूप प्रयत्न करत आहात, म्हणजे संतान प्राप्तीसाठी पण तुम्ही प्रयत्न करत असाल, यश येत नाही, ही सेवा तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्की अनुभव येतील आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम निघून जातील. ज्या काही समस्या आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण त्या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअरही करू शकत नसाल. त्यापासून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. अशा तुमच्या घरातील व तुमच्या संसारातील, तुमच्या कुटुंबातील, तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असेल त्या प्रत्येक समस्येपासून मार्ग काढण्यासाठी, त्या प्रत्येक परिस्थितीत बाहेर निघण्यासाठी, किंवा जेथे तुम्हाला हरवलेले आहात, जेव्हा काहीच कळत नाही, तेव्हा डोकंही चालत नाही, त्यापासून तुम्ही पुढे कसा निघू, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगले असे रिझल्ट मिळतील. महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा, हा फक्त पहिल्या दिवशी आणि एकदाच करायचा असतो, परत परत करायचाही नसतो. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा कुलदेवतेचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवतेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटोवर अभिषेक केला जात नाही, म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. घरामध्ये जिथे काही जागा आहे तिथे तुम्ही करू शकता. तर अशाप्रमाणे तुम्ही कुलदेवीची पूजा करू शकता आणि देवीचा मंत्रही म्हणायचा आहे. ओम ऐं क्लीं चामुंडाय नमः. एखादी वेणी किंवा गजरा, एखादं लाल फूल किंवा पौर्णिमेला आवर्जून कुलदेवतेला अर्पण करायचं आहे व तुमची जी काही मनातील जी इच्छा आहे ती कुलदेवतेला सांगायचं आहे. असे तुम्ही सलग 11 गुरुवार अशी पूजा करा व या मंत्राचा जप करा. तुमच्या घरामध्ये बरकत तर होईलच व तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत, संतान प्राप्तीसाठी असेल, कोणतीही अडचण असू दे, मुलाच्या शिक्षणासाठी असेल, त्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होईल. ही अंधश्रद्धा नाही आणि हा विश्वास ठेवावा याची माझी इच्छा आहे. मनापासून केलेले फळ कधीही वाया जात नाही. देव नेहमी सर्वांच्या पाठीशी असतो. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.